नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक जनजागृती डिजिटल मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज दिनांक 25 जून 2026 आपल्या छत्रपती संभाजीनगर तालुका सिल्लोड मोरा बुद्रुक शिवारामध्ये आपण गट नंबर 391-95 दरम्यान आपण आहे। इथं पाहिलं तर शेतकरी 23 जून ते 25 जून दरम्यान खूप जोरानं पाणी पडलेलं आहे। पाऊस एवढा पडलेला आहे की नदी नाली एक झालेले आहे। अजून वापानी शेतात शेतकरी पेरणी करू राहिले। काही शेतकऱ्यांनी सरकी लावली, काही शेतकरी मक्का लावायची तयारीमध्ये आहे। आज वाप नसल्यामुळे शेतकरी घरातच बसलेले आहे। काही शेतकऱ्यांनी किंचित पेरणी चालू केलेली आहे। आपल्यासोबत आहे मोडा खुर्दचे शेतकरी। भैया, तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुमित रामदास नाकिरी, राहणार मोडा खुर्द, अच्छा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। म्हणजे काल परवाच्या दिवशी जे पाणी पडलं ते एकदम जोरानं पडलं का? हा, एकदम मुसळधार पाणी झालं। मुसळधार पण नदी नाली एक वाद झाली। हा, नदी नाली एक झाली आणि आज सकाळी वाफा नव्हता, आता वाफा आल्या, आम्ही पेरणी चालू केली। रात्री 1 वाजता बी पाणी पडलं। हा, भरपूर झाला रात्री पण। 1 ते सकाळी 5 वाजेला पाणी पडलं। हा, सकाळी 5 वाजेपर्यंत। आता वाफानी सध्या वावरत आहे ना? नाही, आता वाफा नाही। बरं, काय पेरत होते बाई? मक्का पेरत होते? काय पेरत होते? आम्ही आता सरकी पेरतोय, बाजूने मक्का पेरायची। अच्छा, सरकी आणि मक्का। या भागामध्ये सरकी आणि मक्काचं जास्त येत आहे जास्त उत्पादन। आणि अद्रक पण लावतात, मिरची पण लावतात। अद्रक, मिरची, पाण्यावर अवलंबून आहे सगळं। पाण्यावर अवलंबून आहे। हां, तर पाणी आता लई दिवसापासून वाट पाहत होते, आज पाणी पडलं आपल्याकडे आहे ना? हा, काल परवा पाणी पडला। सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। सगळ्या शेतकरी बांधव असेल ज्यांना, काहून की निश्वास घेतलेला आहे शेतकऱ्यांनी। पाणी पडलं, एवढ्या दिवसापासून पाणीच पडत नव्हतं, शेतकरी अडचणीत होतं। काही पाणी पडणार आहे का नाही। आज बळीराजा खुश झालेला आहे, पेरणीला सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात पाणी पडलेलं आहे। अख्ख्या महाराष्ट्रात काही ठिकाणी जास्त पाणी, काही ठिकाणी थोड्या प्रमाणात आहे। शेतकरी मक्का लावत आहे, सोयाबीन लावत आहे, कापूस लावत आहे। आणि मी हार्दिक शुभेच्छा देतो पेरणीच्या सगळ्या शेतकरी बांधवांना की हे देवाने सगळ्यावर कृपा केली आणि पाणी पडलं त्याबद्दल। हे पेरणीचे दिवस आहे, शेतकरी थोडा घाईमध्ये अडचणीत आहे। ठीक आहे, मी पुन्हा येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।